नमस्कार मंडळी, तुम्ही जर महाराष्ट्रात रजिस्टर फार्मसिस्ट नोंदणीकृत औषध निर्माते असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांच्याकडून माननीय जगन्नाथ अप्पा शिंदे फार्मसिस्ट सुरक्षा कवच योजना लागू केलेली आहे। या योजनेनुसार जे कोणी नोंदणीकृत रजिस्टर फार्मसिस्ट आहेत त्यांना 5 लाख इतकं अपघाती विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MSPCच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन नोंदणी करता येणार आहे। 1 मे 2026 पासून ही योजना लागू झाली। 22 मे 2026 रोजी या योजनेचं उद्घाटन MSPCच्या मुलुंड इथल्या ऑफिसमध्ये झालेलं आहे आणि अर्थात आता त्या सर्व प्रोसेससाठी जे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, ते विमा संरक्षण जे आहे ते लागू करण्यासाठी जी नोंदणी करायची आहे त्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे। MSPCच्या वेबसाईटवरती याबाबतच्या सविस्तर डिटेल्स दिलेले आहेत। कशी नोंदणी, कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलवरती आलाय, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जे कोणी रजिस्टर्ड फार्मसिस्ट असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जास्त वेळ न घालवता माहिती घ्यायला सुरुवात करूया। यासाठी तुम्हाला MSPCच्या वेबसाईटवरती जायचं आहे। तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउझर असेल त्याच्यावरती MSPC असं सर्च करा। पहिली जी वेबसाईट अशी येईल त्याच्यावरती क्लिक करा। या वेबसाईटवरती गेल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस ओपन होईल। महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही न्यू ऑप्शन एक दिसतोय बघा, अनाउन्समेंट ऑफ ऑनरेबल जगन्नाथजी अप्पा सकाराम शिंदे फार्मसिस्ट सुरक्षा कवच योजना। तर या योजनेबाबतची सविस्तर माहिती, कशा पद्धतीनं नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे याची माहिती या पूर्ण PDF मध्ये दिलेली आहे। त्याच्यावरती क्लिक करा। आजच्या वर्तमानपत्रामध्ये देखील याबाबतची सविस्तर माहिती आलेली आहे। अशा पद्धतीनं एक PDF तुमच्या पुढे ओपन होणार आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीनं प्रोसेस असणार आहे, ही योजना कशी लागू झालेली आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे। अर्थात या योजनेसाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे ती देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे। सविस्तर माहिती आपण बघूया। तर लक्षात ठेवा कोण कोण एलिजिबल असणार आहे। ज्या फार्मसिस्टचं वय 18 ते 60च्या दरम्यान असणार आहे ते सर्व फार्मसिस्ट एलिजिबल आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद MSPC, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे रजिस्टर्ड फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे। तुमचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते 31/12/2026 अर्थात 31 डिसेंबर 2026 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही पुढची तारीख असेल तरी चांगलं आहे, पण किमान कमीत कमी 31/12/2026 पर्यंत व्हॅलिड असणं किंवा त्यापेक्षाही अधिक पुढची तारीख व्हॅलिड असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही ते वेळात रिन्यू केलेलं असणं गरजेचं आहे आणि ज्यांनी नव्यानं काढलेलं आहे ती खूप पुढची तारीख व्हॅलिड असते। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगावासा वाटतो, जे तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं स्टेट फार्मसी काउन्सिलचं, ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच आहे। बरेच जण त्याला लायसन्स म्हणतात, तर लक्षात ठेवा हे कुठलंही लायसन्स नाही आहे, कुठला परवाना नाही आहे। जशा पद्धतीनं डॉक्टरांचं मेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असतं तसं एका फार्मसिस्टचं पण स्टेट फार्मसी काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असतं। त्यामुळे कुणीही याला लायसन्स म्हणू नका। सर्वसामान्य लोक ज्यांना माहीत नाही त्यांचं सोडून द्या, पण तुम्ही शिकलेले आहात, तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीत काय टर्म आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा वापर करून आपण FDA कडून ड्रग लायसन काढत असतो, पण याला म्हणताना काय म्हणायचं आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच म्हणायचं आहे। तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 31/12/2026 किंवा त्यापेक्षा अधिक पुढच्या तारखेपर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे। त्यानंतर लक्षात ठेवा, जे विद्यार्थी ज्यांनी नव्यानं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस अंडर स्क्रुटिनी आहे, किंवा काही जर तुमच्यामध्ये क्वेरी आल्या असतील, रिवर्ट झाले असतील, तर त्यांनी थांबायचं आहे, त्यांनी काहीच प्रोसेस करायची नाही आहे। आता तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व्हॅलिड आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस काय करायची आहे, एनरोलमेंट करायचं आहे। ओके, एनरोलमेंट करण्यासाठी काय करायचं आहे, प्रोसीड टू फेज 2 पोर्टल एनरोलमेंट। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, MSPCच्या वेबसाईटवरती यायचं आहे, लॉग इन टू MSPC पोर्टल हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला जे लॉग इन ID, रजिस्ट्रेशन डिटेल्स आलेले आहेत त्या आणि इतर सगळ्या गोष्टी टाकून प्रोसीड करायचं आहे। त्या ठिकाणी नेव्हिगेट टू स्कीम आणि त्यामध्ये एनरोलमेंट टू रजिस्टर फार्मसिस्ट सुरक्षा कवच याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं फिल प्रोफाईल आणि नॉमिनी डिटेल्स, म्हणजे अर्थात तुमची डेथ झाल्यानंतर ते पैसे कोणाला मिळावे म्हणून नॉमिनीचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला फिल करायचे आहेत। प्रोफाईलच्या डिटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत। अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट, लागणारी जी सर्व कागदपत्रे आहेत ते अपलोड करायचे आहेत। रिव्ह्यू करून सबमिट करून घ्यायचं आहे। आता लागणारे डॉक्युमेंट कुठले आहेत ते या ठिकाणी बघूया। एनरोलमेंटचा फॉर्म आहे तो वेबसाईटवरतूनच तुम्हाला डाउनलोड करता येईल। आधार कार्ड तुम्हाला लागेल, डिजिलॉकरचं चालेल, किंवा तुम्ही या ठिकाणी बाकीच्या पद्धतीनं स्कॅन करून रिक्वायर्ड साईज आहे त्या साईजमध्ये अपलोड करू शकता। फोटोग्राफ तुमचा लागणार आहे पासपोर्ट साईज, तुमची स्वतःची सिग्नेचर देखील लागणार आहे आणि नॉमिनी डिटेल्स आहेत त्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत। ह्या
सर्व गोष्टी असतील तर तुम्ही या पद्धतीनं PDF मध्ये तशा पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं रजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला जो लॉगिन ID आणि डिटेल्स आहेत त्या खूप अगोदर मिळालेल्या असतात. त्यामुळे तुम्ही जो ईमेल ID वापरलेला होता रजिस्ट्रेशन करताना, तर त्या रजिस्ट्रेशन ईमेल जो वापरलेला होता त्यावेळेस त्या ईमेल ID वरती MSPC असं सर्च करा. तुम्हाला तुमचा लॉगिन ID मिळून जाईल, पासवर्ड मिळून जाईल. पासवर्ड आठवत नसेल तर या ठिकाणी MSPCच्या वेबसाईटवरतीच तुम्हाला पासवर्ड देखील रिसेट करता येतो. तर ही सगळी गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करता येतील. पासवर्ड जर रिसेट करायचा असेल तर तुम्हाला लॉगिन ID जो तुमचा आहे तो लागणार आहे आणि लॉगिन IDच तुम्हाला आठवत नसेल तर फॉरगेट लॉगिन ID हा पर्याय दिसतो, त्याच्यावरती जायचं आहे. तिथे जाऊन तुमचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर या गोष्टी टाकायच्या आहेत. तिथे तुम्हाला तुमचा लॉगिन ID देखील मिळून जाईल. ठीक आहे. तर ती जी PDF आहे ज्यामध्ये ही सर्व प्रोसेस कशी करायची सांगितलेली आहे ती देखील मी आपल्या या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. आम्ही फार्मसिस्ट असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही ही PDF रेफर करू शकता. घाई करू नका, सगळेजण आता एकाच वेळी रजिस्ट्रेशन करतात त्यामुळं वेबसाईटवरती काही अडचणी येऊ शकतात. थोडं वेट करा. ही योजना लागू आहे, सर्वांना लाभ होणार आहे. कोण एलिजिबल असणार, कसं रजिस्ट्रेशन करायचं सांगितलेलं आहे. जर शक्य झालं तर 1-2 दिवसामध्ये मी पूर्ण रजिस्ट्रेशनचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा त्याचा व्हिडिओ तर बनवेलच. काही नाही, ज्या पद्धतीनं PDF मध्ये प्रोसेस सांगितली तीच अगदी प्रोसेस आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.